आजही वाईट वाटतं की बाबासाहेबांनी, माहित नाही हे बोलावं की बोलावं, मी बोलतो, ज्युडिशियरीमध्ये पण आरक्षण ठेवायला पाहिजे होतं. आता मी बोलत नाही, परत कॉन्ट्रोवर्सी तयार होईल. नको, मला भोगावं लागतं. त्याच्यामुळे काही काही जजमेंट्स अशी येतात की आपल्याला पटकन कळतं की याच्यात कुठेतरी जातीचा वास येतोय. दिस इज नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम ज्युडिशियरी. ज्युडिशियरी नॉन बायस्ड असली पाहिजे, जातव्यवस्थेच्या बाहेर असले पाहिजे, अशी संविधानाची अपेक्षा आहे. पण इथे वकील वर्ग मोठ्या प्रमाणात बसलाय. खरंच असं होतं का? ज्युडिशरीमध्ये आरक्षण न देऊन 80% जनतेवरती बाबासाहेबांनी अन्याय केला अशा पद्धतीवर जितेंद्र आव्हाड करतायत. आपण कशा पद्धतीने म्हणताय? जितेंद्र आव्हाडांचा तो विचार असेल, पण बाबासाहेबांनी जी घटना दिलेली आहे त्यामध्ये बाबासाहेबांनाही माहिती होतं की तिथं ज्युडिशियरीमध्ये द्यावं की न द्यावं. म्हणून आता ती घडलेली जी घटना आहे त्याच्याविषयी मी भाष्य करणं बरोबर नाही. बाबासाहेबांना तर चिंतन करून त्यांनी ते केलेलं आहे, त्यावर भाष्य करणं बरोबर. ठीक.